10 फेब्रुवारीला सरस्वती पूजा होती. ती पूजा बघण्यासाठी नॅचरली त्यांच्या सगळ्या स्टाफला आणि केअरटेकर्सना सुट्टी होती. तीच पूजा बघण्यासाठी त्यांची बायको पुतुल आणि मुलगी निर्मला यांना घेऊन तेही त्या सरस्वती पूजेला जाणार होते. पण त्या पूजेला जात असताना दुर्दैवाने ओल्या फरशीवर पाय घसरला आणि त्यांच्या पत्नीला पडून डोक्याला जबर जखम झाली आणि या जखमेमुळेच त्यांचा मृत्यूही झाला. हा मृत्यू बघून त्यांची मोठी मुलगी निर्मला हिला खूप शॉक बसला आणि तिने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केली. बापरे. ह्या घटनेनंतर अगेन काय करायचं त्यांना कळत नव्हतं, कारण काही मिनिटांच्या अंतरातच त्यांची मोठी मुलगी आणि पत्नी यांचं निधन झालंय. त्यामुळे त्यांनी त्यांचे अंत्यसंस्कार करायचे ठरवले आणि ब्रह्मपुत्रेच्या पात्रापाशी नेऊन त्या पात्रामध्ये वाहून त्यांचे अंत्यसंस्कार केले. पण आता हे आपल्या 2 मुलींना कसं सांगणार, ज्या गुवाहाटीला शिक्षण घेत होत्या त्यांना कसं सांगणार? असं म्हणून त्यांनी ठरवलं की फोनवर सांगण्याची ही गोष्ट नाहीये, काहीतरी कारण काढून त्या 2 मुलींना आपण घरी बोलवून घेऊया आणि त्यांना ही घटना सांगूया. असं म्हणून 14 फेब्रुवारीला बरदानाथांना फोन करून इन्सिस्ट करून ट्रिपला जायचं कारण सांगून त्यांच्या लहान मुली जोनाली आणि रूपलेखा यांना परत बोलवून घेतलं डोबराला. आल्या कुठे ही धक्कादायक घटना सांगणार असं म्हणून त्यांना एखाद दिवस तिकडेच राहू दिलं. त्या विचारत होत्या की कुठे गेल्यात मुली, त्यांना काहीतरी कारण सांगितलं गेलं आणि मग त्यांना तिकडे ब्रह्मपुत्रेजवळ शांत ठिकाणी नेलं आणि सांगितलं की तुमच्या आईचा असा मृत्यू झालाय, बहिणीचा मृत्यू झालाय. ती बातमी ऐकल्यावर नॅचरली जी कुठच्याही यांची रिॲक्शन होईल की काही दिवसांपर्यंत माझी आई आणि मोठी बहीण अस्तित्वात होती आणि आता त्या दोघीही या जगात नाहीये. ह्या बातमीने विषण्ण होऊन त्या दोघींनी ब्रह्मपुत्रा नदीत उडी घेतली आणि आपला जीव घेतला. ही सगळी हकीकत जसजसे ते लिहित होते नॅचरली तेही खूप भयानक भीतीच्या अवस्थेत होते. बरदानाथ वाचताना त्यांना कळत नव्हतं. त्यांच्या बरोबरचा पोलीस होता, तोही संशयाच्या नजरेने हे बघत होता आणि त्या पोलिसांनी असं सांगितलं, ठीक आहे, ही गोष्ट आता फक्त तुम्ही येऊन पोलीस स्टेशनमध्ये तुमचं स्टेटमेंट द्या.